तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 225 वर वरून 7वी ओळ शेवटी आलेला आहे. किंवा 3 गृहस्थादिकों को वेदांत शास्त्र के श्रवणते महान पुण्य की उत्पत्ति भी शास्त्र ने कथन करी है. ठीक. तर आतापर्यंत जे चिंतन सांगितलं ते असं की विषय होता की श्रवण हे विधी आहे. तर विधी 4 प्रकारच्या कर्माचं विधान केलेलं आहे. नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. तर श्रवण रूप विधी कौन कर्मरूप आहे? नित्य कर्मरूप आहे का, काम्य कर्मरूप आहे का, नैमित्तिक कर्मरूप आहे का, किंवा प्रायश्चित्त कर्मरूप आहे? तर विचार झाला की श्रवण हे संन्यासी अर्थात विविधिशा संन्यास ज्यांनी घेतलेला आहे त्यांच्याकरिता श्रवण हे नित्य कर्मरूप आहे. आणि जे गृहस्थाधिक लोक आहेत त्यांच्याकरिता तेच श्रवण काम्य कर्मरूप आहे हे सांगितलं. बरोबर. हा एक विषय सांगा. दुसऱ्या रीतीने सांगतात किंवा श्रवण हे अशाही प्रकारचं मानलं जाऊ शकतं. कसं? त्याचा आता विचार इथं सांगत आहे. किंवापासून किंवा 3 गृहस्थादिकों को गृहस्थी लोकांकरिता वेदांत शास्त्र के श्रवणते जर त्यांना वेदांत शास्त्राचं श्रवण करता आलं तर वेदांत शास्त्राचं श्रवण केल्यापासून त्या गृहस्थी लोकांना महान पुण्याची उत्पत्ती होते असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. किंवा 3 गृहस्थादिकों को वेदांत शास्त्र के श्रवणते महान पुण्य की उत्पत्ती भी शास्त्र ने कथन करी आहे. म्हणजे कोणत्या शास्त्रात सांगितलंय, कुठं सांगितलंय नेमकं, त्याचं काही प्रमाण आहे का? तर सांगतात, श्लोक देऊ राहिले. दिने दिने तु वेदांत श्रवणात भक्ती संयुतात गुरु शुश्रूषया लब्धात कृष्णाशीति फलम लभेत. ठीक आहे. तर बघा, दिने दिने तु वेदांत श्रवणात भक्ती संयुतात गुरु शुश्रूषया लब्धात कुत्राशीति फलम लभेत. आता अन्वय पहा. गुरु शुश्रूषया लब्धात भक्ति संयुतात दिने दिने तु वेदांत श्रवणात कृष्णाशीति फलम लभेत. ठीक. अर्थ पहा. तर वेदांत श्रवणात दिने दिने तू वेदांत श्रवणात, दिने दिन म्हणजे प्रत्येक दिवस, रोज रोज वेदांताचं श्रवण होईल. तर त्याच्यापासून काय सांगतायत पुढे. परंतु त्यापूर्वी वेदांत श्रवणात याचे 2 विशेषण दिले आहे. एक, गुरु शुश्रूषया लब्धात, गुरूंची ब्रह्मवेत्ता गुरुची सेवा करून प्राप्त झालेलं जे श्रवण आहे. गुरु शुश्रूषया लब्धात वेदांत श्रवणात. पुन्हा कसं? भक्ती संयुतात, अतिशय श्रद्धा भक्तिपूर्वक केलेलं जे वेदांत शास्त्राचं श्रवण, तेही कसं? रोज, प्रतिदिन, दिने दिने तू. तर गुरु शुश्रूषया लब्धात भक्ती संयुतात दिने दिने तू वेदांत श्रवणात, त्या वेदांताच्या श्रवणापासून काय हो मिळतं? तर कृष्णाशीति फलम. कृष्ण अशीती वगैरे व्रत आहेत कृष्ण चांद्रायण व्रताप्रमाणे, त्यांचं जसं फल आहे विशेष, त्याप्रमाणे तसंच फल वेदांत श्रवण करणाऱ्याला देखील प्राप्त होतं. कृष्णाशीति फलम लभेत असं म्हटलं आहे. श्लोकाचा अर्थ पण दिलाय पुढं. अर्थयः ब्रह्मवेत्ता गुरु की सेवा करिके प्राप्त भया. ठीक है.
गुरु शुश्रूषया लब्धात असेल तर ना, तर ब्रह्मवेत्ता गुरु आहे, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ, आणि त्या गुरुची सेवा केल्याने प्राप्त झालेलं. तसेच आणखीन काय, तथा गुरु ईश्वर की भक्ती करके युक्त, भक्ती संयुक्तात आलतं ना घ्या. तर भक्ती म्हणजे काय, कुणाची, तर गुरु आणि ईश्वराची भक्ती, त्यांच्यावर नितांत असणारी श्रद्धा भक्ती त्याने. तथा गुरु ईश्वर की भक्ती करके युक्त ऐसा जो कोण दिन दिन विषय वेदांत शास्त्र का श्रवण आहे. दिन दिन विषय अर्थात प्रत्येक दिवशी घडणारं होणारं जे वेदांत शास्त्राचं श्रवण आहे. तिसरं वेदांत श्रवण ते पंचमी, त्या वेदांत श्रवणापासून य अधिकारी पुरुष असी कृच्छके फलकू प्राप्त होवे है. अशी कृच्छादी व्रत त्यांचं जसं विशेष फल आहे तशा फलाला प्राप्त होतो. फलकू प्राप्त होवे है इति. पुढे यह तात्पर्य, या ठिकाणी हे तात्पर्य आहे म्हणे काय, की यद्यपि वेदांत श्रवणादिको के न करणे ते गृहस्थादिको को प्रत्यवाय की प्राप्ती होती नाही. म्हणून खरं तर गृहस्थीसाठी हे सांगितलं आहे श्रवण वरच्या चिंतनात. कसं आहे गृहस्थीसाठी हे श्रवण, काम्य कर्म रूप आहे असं सांगितलं होतं. का बरं, तर काम्य कर्माचं जे सूत्र आहे ते इथं लागू पडतं. काम्य कर्माचं सूत्र काय, केलं तर विशेष फलाची प्राप्ती होते, केलं नाही काम्य कर्म तर प्रत्यवाय लागत नाही. त्याप्रमाणे वेदांताचं श्रवण जर गृहस्थीला घडलं तर ज्ञान प्राप्त होऊन मोक्षफल प्राप्त होतं, इष्टफल प्राप्त होतं. जर वेदांताचं श्रवण नाही केलं तर प्रत्यवाय सांगितला नाही. म्हणून गृहस्थीसाठी हे कर्म श्रवण रूप कर्म कसं सांगितलं, काम्य कर्म रूप सांगितलं होतं. बघा, यद्यपि वेदांत श्रवणादिको के न करणे ते गृहस्थादिको को प्रत्यवाय की प्राप्ती होती नाही, बरोबर आहे. तथापि तरी पण आत्मज्ञान ते रहित पुरुष को महान हानि की प्राप्ती श्रुती स्मृती ने कथन करी है. की ज्या ज्या पुरुषाला कोणी असू द्या, बाकीचं सर्व ऐश्वर जरी प्राप्त असेल, हिरण्यगर्भपद जरी कदाचित प्राप्त झालं तरी पण जर आत्मज्ञान झालेलं नसेल तर त्याच्याकरिता महान अनर्थ सांगितलेला आहे, जन्ममरण संसार. तर बघा, तथापि आत्मज्ञान ते रहित पुरुष को महान हानि, हानि म्हणजेच अनर्थ, नुकसान, हानि की प्राप्ती श्रुती स्मृतीने कथन करी है. लागलं याते. म्हणून तीन गृहस्थादिको ने भी वेदांत श्रवणादिको करिके ता आत्मज्ञान को अवश्य करिके संपादन करना. ठीक आहे. याते म्हणून त्या गृहस्थादिकांनी देखील वेदांत श्रवणादिको करके वेदांताचं श्रवण करून आत्मज्ञानाला अवश्य प्राप्त करून घेतलंच पाहिजे. मनुष्य जन्माचं काय ध्येय साध्य हेच असलं पाहिजे की आत्मज्ञान प्राप्त करून घेणं. आत्मज्ञान को अवश्य करके संपादन करणं म्हणजे श्रुती सांगा या अर्थाकरिता. म्हणजे वेदांतादिकाचं श्रवण नाही घडलं, आत्मज्ञान नाही प्राप्त झालं तर काय हानी होते हे सांगितलं पाहिजे. सांगताय ता श्रुती न चेत इह अवेदी महती विनष्टी. ही श्रुती आहे. न चेत इह अवेदी, इह या मनुष्य जन्मामध्ये न चेत अवेदी, जर त्या परमात्मा तत्वाला जाणलं नाही, त्याचा साक्षात्कार झाला नाही तर महती विनष्टी, महान अनर्थाची प्राप्ती आहे, जन्ममरण संसार. ठीक. अर्थ यह अधिकारी मनुष्य शरीर को पाई के है की नाही, योग्य असं मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे, प्राप्त होऊन देखील जभी यह पुरुष आत्मा को नहीं जाने है, परंतु आत्मस्वरूपाला जर जाणलं नाही तभी इस पुरुष की महान हानि होवे है इति. महान अनर्थाची प्राप्ती होते, हानी होते. काय हानी? संसाराची प्राप्ती हीच हानी आहे. पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण असं आहे. मान हानी होवे है इति. याच अर्थाकरिता अन्य श्रुती पण देऊ राहिले. ठीक आहे. काय की यो वा एतदक्षरं गार्गी अविदित्वा अस्माल् लोकात् प्रैति स कृपणः अत एतदक्षरं गार्गी विदित्वा
अस्मात् लोकात प्रैति स ब्राह्मण. ठीक आहे, अर्थ पहा. अन्य श्रुती यह वा एतत् अक्षरम गार्गी अविदित्वा अस्मात् लोकात प्रैति स कृपण. अन्वय कसा करणार? गार्गी, हे गार्गी, यह वै एतत् अक्षरम अविदित्वा अस्मात् लोकात प्रैति सकृपण. आगे पुढे सरळ आहे. अर्थ काय की ऋषी सांगत आहे गार्गीला, हे गार्गी, यह जो कोणी मनुष्य वै निश्चयाने एतत् अक्षरम अविदित्वा, या अक्षर स्वरूप परमात्म्याला न जाणता, अस्मात् लोकात प्रैति, या मनुष्य शरीर रूप लोकाला सोडून देतो, अर्थात मरतो. ब्रह्मज्ञान प्राप्त न करताच मरतो, शरीर सोडून देतो. अस्मात् लोकात प्रैति प्रकर्षेण गच्छति सकृपण. त्याला काय म्हणायचं? कृपण आहे तो, कृपण, कंजूस आहे. अथ एतत् अक्षरम गार्गी विदित्वा, हे गार्गी, एतत् अक्षरम अर्थात इस अक्षर स्वरूप परमात्मा को, परमात्म्याला, विदित्वा अर्थात जाणून, अस्मात् लोकात प्रैति, हा लोक सोडून जातो, अस्मात् लोकात प्रैति स ब्राह्मण, तो ब्राह्मण आहे. ठीक आहे, तर याचा अर्थ दिलाय बघा. अर्थ यह, हे गार्गी, जो पुरुष इस अक्षर परमात्मा को न जानी के, अक्षर ज्याचं कधी क्षरण होत नाही, आपल्या स्वरूप स्थितीपासून च्युत होत नाही, असा असणारा अविकारी परमात्मा, अक्षर परमात्मा को न जाने के, नहीं जानता है, और इस लोक ते, लोकांतर विषय गमन करे, या लोकाला सोडून अन्य लोकाला जातो, मेल्यानंतर गमन करे, सो अज्ञानी पुरुष कृपण जानना. त्याला समजावं काय कृपण, तो खऱ्या अर्थाने काय आहे? कृपण आहे. कसं काय? तर त्याचं स्पष्टीकरण करून सांगतात की तो कृपण का म्हटलं जातं त्याला. तात्पर्य जैसे लोक विषय प्राप्त हुए धन के उपभोगते रहित पुरुष को कृपण कहे है. लोकांमध्ये कृपण कुणाला म्हणतात? कृपण म्हणजे कंजूस. कुणाला म्हणतात व्यवहारात कंजूस? की खूप काही धन प्राप्त आहे, जवळ आहे, परंतु त्याचा उपभोग स्वतःही घेत नाही, दुसऱ्यालाही घेऊ देत नाही, त्याला म्हणायचं काय? कंजूस आहे की नाही? प्राप्त आहे धन, स्वतः तरी त्याचा उपयोग केला पाहिजे, नाही स्वतःला उपभोग घ्यायचा तर दुसऱ्याला तरी त्याचा उपभोग घेऊ दिला पाहिजे. स्वतः खात नाही, दुसऱ्याला खाऊ देत नाही, त्याला काय म्हणायचं? कंजूस. जैसे लोक विषय प्राप्त हुए धन के उपभोगते रहित पुरुष को कृपण कहे हैं, तैसे त्याप्रमाणे नित्य प्राप्त आत्मरूप धन के, आत्मरूप धन आपल्याला कसं आहे? नित्य प्राप्त आहे. तर नित्य प्राप्त आत्मरूप धन के साक्षात्कार रूप उपभोगते रहित, त्याचा साक्षात्कार, आत्मस्वरूपाचा साक्षात्कार करून घ्यायला पाहिजे, परंतु आत्मसाक्षात्कार करून घेत नाही आहे. साक्षात्कार रूप उपभोगते रहित अज्ञानी पुरुष भी कृपण ही है. असा अज्ञानी पुरुष तो सुद्धा कसा आहे? कृपणच आहे. और आणखीन काय? हे गार्गी, जो पुरुष इस अक्षर परमात्मा को साक्षात्कार करिके, या अक्षर स्वरूप परमात्म्याचा काय करतो? साक्षात्कार करून घेतो. साक्षात्कार करिके इस शरीर ते मरण को प्राप्त होवे है, आणि या शरीराला सोडून मरणाला प्राप्त होतो, मरण को प्राप्त होवे है, सो तत्ववेत्ता पुरुष ब्राह्मण जानना. तोच खऱ्या अर्थाने काय आहे? ब्राह्मण आहे, जो आत्मस्वरूपाला जाणतो. ठीक आहे, शरीराने कोणत्याही जातीचा असला तरी आत्मस्वरूपाला ज्याने जाणलाय तोच खऱ्या अर्थाने काय आहे? ब्रह्म. ब्रह्म जानाति ती ब्राह्मण, जो ब्रह्मतत्वाला जाणतो तोच खऱ्या अर्थाने ब्राह्मण. सो तत्ववेत्ता पुरुष ब्राह्मण जानना इति. आणखी श्रुती देत आहेत, अन्य श्रुती, यो हवा अस्मात् लोकात स्वं लोकम अदृष्ट्वा प्रैति स एतम अविदितः न भुनक्ति. ठीक है, अर्थ पहा. यह वै अस्मात् लोकात स्वं लोकम अदृष्ट्वा प्रैति,
बघा, यह वै, वै अव्यय आहे की जो कोणी निश्चित रूपाने अस्मात् लोकात, या लोकातून स्वम लोकम अदृष्टा, स्वम लोक म्हणजे आपलं आत्मस्वरूप लोक, आत्मस्वरूप आत्मा हाच कोणी लोक, त्याला न जाणता, म्हणजेच आत्मतत्वाला ब्रह्मतत्वाला न जाणता स्वम लोकम अदृष्टा प्रैती, या लोकाला सोडून चालत निघून जातो. सह एतम, असा तो मनुष्य, एतम या आत्मतत्वाला अविदित न जाणणारा आहे की नाही. सह एतम अविदित न भुनक्ती, सह अविदित एतम न भुनक्ती असं पण करू शकता. सह अविदित, अविदित अर्थात तो न जाणल्या गेलेला आत्मा, एतम, एतम पुरुषम, या पुरुषाला न भुनक्ती, न पालयती, तो आत्मा, न जाणलेला आत्मा या पुरुषाचं पालन करत नाही, रक्षण करत नाही, हा अर्थ यह. जो पुरुष इस आत्मरूप लोक को अहम ब्रह्मास्मि या प्रकार न जाने के, म्हणजे यद्यपि कसं जाणलं पाहिजे आत्म्याला, अहम ब्रह्मास्मि, मै रूपाने, मी रूपाने आत्मतत्वाला जाणायला पाहिजे. परंतु जर कोणी त्या आत्मतत्वाला अशा रूपाने जाणू शकला नाही, तो जो पुरुष इस आत्मरूप लोक को अहम ब्रह्मास्मि या प्रकार, अशा प्रकाराने न जाने के इस स्थूल शरीर रूप लोक ते, हे स्थूल शरीर हाच कोणी लोक, त्या लोकापासून मरण को प्राप्त होय, मरतो. हे शरीर, स्थूल शरीर सोडून देतो, आत्मस्वरूपाला तत्वाला न जाणताच मरण को प्राप्त होवे है. तीस अज्ञानी पुरुष को, तो अज्ञानी पुरुष आहे ज्याने आत्मतत्वाला जाणलं नाही, तर तीस अज्ञानी पुरुष को एतम, तीस अज्ञानी पुरुष को सो आत्मरूप लोक अज्ञात हुआ. तो आत्मरूप लोक त्याच्यासाठी कसा आहे, अज्ञात आहे. अज्ञात हुआ शोक मोहादिक दोषों की निवृत्ती करके पालन करता नहीं, है की नाही. पालन करता नाही, पालन करत नाही, न भुनक्ती, पालन करत नाही. कोण पालन करत नाही, सो आत्मरूप लोक, ते आत्मरूप लोक पालन करत नाही. कसा, अज्ञात हुआ, न जाणलेला आत्मरूप लोक म्हणजे आत्मा, न जाणलेला आत्मा अर्थात ज्या आत्मतत्वाचा साक्षात्कार झाला नाही असा न जाणलेला आत्मा त्या पुरुषाला, अज्ञानी पुरुषाचं पालन करत नाही. कशा रूपाने, शोक मोहादी दोषों की निवृत्ती करके, म्हणजे काय तात्पर्य, आत्मतत्व आहे. ज्याने आत्मतत्वाला जाणलं, अहम ब्रह्मास्मी या रूपाने, यथार्थ रूपाने जाणलं, तर त्याचे शोक मोहादी दोष सुद्धा नष्ट होतात. आणि त्यामुळे जणू काय त्या विदित आत्म्याने त्या पुरुषाचं काय केलंय, पालन केलंय, रक्षण केलंय. त्याला अन्य योनीला जावं लागत नाही. पण एखाद्याने जर आत्मतत्वाला जाणलं नाही तर त्याच्याकरिता तो आत्मा कसा आहे, अविदित आहे, न जाणलेला आत्मा आहे. मग अविदित असा तो आत्मा त्या पुरुषाच्या ठिकाणी असणाऱ्या शोकमोहादी कर्तृत्व भोक्तृत्वादी दोषाचं निवारण करत नाही. आणि त्याच्या निवारणाच्या माध्यमाने त्याने रक्षण करायला पाहिजे होतं, पण तो आत्मा, अविदित आत्मा त्या पुरुषाचं पालन करत नाही, असा अर्थ आहे. सो आत्मरूप लोक अज्ञात हुआ शोक मोहादी दोषों की निवृत्ती करके पालन करता नाही इति. लागला अर्थ. चला पुढे. तहा स्मृती, आता श्रुती दिल्या, स्मृती सांगतात. अन्यथा संतम आत्मानं यो अन्यथा प्रतिपद्यते किम तेन न कृतं पापं चौरेण आत्मापहारिणा. पदच्छेद पहा. अन्यथा संतम आत्मानं, आत्मानं नवर अनुस्वार, आत्मानं यह अन्यथा प्रतिपद्यते किम तेन न कृतं पापम चौरेण आत्मापहारिणा. अन्वय पहा. यह अन्यथा संतम
आत्मानं अन्यथा प्रतिपद्यते, अन्यथा प्रतिपद्यते. पुढे तेन आत्मापहारिणा चौरेण, आत्मापहारिणा चौरेण किं पापं न कृतं, किं पापं न कृतं. ठीक अर्थ पहा. यह जो कोणी अन्यथा संतम आत्मानं, अन्य रूपाने विद्यमान आत्मा म्हणजे कसा, जो कर्ता नाही आहे, कर्तृत्व ज्या ठिकाणी नाही आहे, भोक्तृत्व नाही आहे, कर्ता भोक्तादी धर्माने रहित आत्म्याला अन्यथा प्रतिपद्यते, परंतु वेगळ्याच रूपाने जाणतो. अर्थात कर्ता आहे आत्मा, भोक्ता आहे आत्मा, सुखी दुःखी आहे अशा रूपाने जाणतो. अन्यथा प्रतिपद्यते अर्थात त्याने आत्मस्वरूपाला यथार्थ रूपाने जाणलंच नाही. असा जो मनुष्य, ते न, कोण आहे तो, ते न आत्मापहारिणा चौरेन, जणू काय त्याने आत्म्याचं अपहरण केलं आहे की नाही, आत्म्याला पळून लावलं, अर्थात तो चोर ठरला. आत्मतत्वाला जाणलं नाही तर आत्म्याचं अपहरण केलं. कोणत्याही गोष्टीचं अपहरण करणाऱ्याला काय म्हणतात, चोर. याने आत्म्याचं अपहरण केलं, अर्थात आत्म्याला जाणलं नाही. तर आत्म्याचं अपहरण करणारा असा जो चोर, त्या चोराने मग किम पापम न कृतम, कोणतं पाप केलं नाही, अर्थात जणू काय त्याने सर्वच पाप केले. बघा किती चिंतनीय आहे. काय की ज्याने आत्मतत्वाला जाणलं नाही, त्याने जरी साक्षात काही पाप केलं नाही तरी पण जणू काय सर्वच पाप त्याने केले. आणि जर आत्मतत्वाला जाणलं तर सर्व पाप जळून जातात, संचिताधिक सर्व नष्ट होतात. ठीक आहे की नाही, असा अर्थ आहे. अर्थ यह, जो पुरुष अकर्ता, यह म्हणजे जो पुरुष अकर्ता, अन्यथा संतमा चालता ना, अकर्ता अभोक्ता आत्मा कु, आत्मा कसा आहे, अकर्ता आहे, कर्तृत्व त्याच ठिकाणी नाही, भोक्तृत्व नाही आहे, अभोक्ता आत्मा कु अन्यथा प्रतिपद्यते, म्हणजे काय, कर्ता भोक्ता जाणे आहे, कर्ता रूपाने भोक्ता रूपाने आत्म्याला जाणतो. तीस आत्मापहारी चौर पुरुषने, अशा त्या आत्म्याचं अपहरण करणाऱ्या चोर पुरुषाने कौन पाप कर्म नाही कर्या, किंतु सर्व पाप कर्म करे है, करे इति. कोणतं पाप केलं नाही, अर्थात सर्वच पाप त्याने जणू काय केले आहेत. किंतु सर्व पाप कर्म करे इति लागलं. इत्यादी अनेक श्रुतियों ने आत्मज्ञान ते रहित पुरुष की निंदा करी आहे. या ज्या श्रुती स्मृतीचं वचनदेमध्ये यातून काय सांगितलं की विषय काय चालला होता की आत्मा जो आहे की नाही, तो आत्म्याचं श्रवण गृहस्थी पुरुषाकरिता कसं सांगितलं होतं, काम्य कर्मरूप सांगितलं होतं. परंतु किंवा म्हणून पुढं आलं तर जरी श्रवण घडलं नाही गृहस्थी पुरुषाला तरी त्याला प्रत्यवाय लागत नाही. ही गोष्ट जरी खरी असली तरी पण आत्मतत्वाला न जाणणाऱ्या करिता महान अनर्थ सांगितलेला आहे. तर आत्मतत्वाला न जाणणारा जो पुरुष, त्याला काय काय अनर्थ प्राप्त होऊ शकतो, कसा होऊ शकतो, हे सारं श्रुती स्मृतीचं वचन देऊन सांगितलं. आता पुढे पहा. इत्यादी अनेक श्रुती स्मृतियोने काय सांगितलंय, आत्मज्ञान ते रहित पुरुषो की निंदा करी आहे. ज्याला आत्मज्ञान झालं नाही, होऊ शकलं नाही, त्याची काय केली आहे, निंदा केली आहे, अनेक अनर्थ सांगितलेले आहे. याते म्हणून तीन गृहस्थादिको ने भी श्रवणादिको करिके ता आत्मज्ञान को अवश्य संपादन करना इति. म्हणून त्या गृहस्थादी पुरुषाने देखील काय करावं, श्रवणादी करून आत्मज्ञान अवश्य संपादन करून घ्यावं. नाहीतर कोणी काय म्हणेल की जर गृहस्थी पुरुषाकरिता श्रवण हे काम्य कर्मरूप आहे आणि काम्य कर्माचं काय वैशिष्ट्य आहे, जर केलं तर फल, नाही केलं तर काही प्रत्यवाय नाही. मग काम्य कर्म नाही केलं तर प्रत्यवाय लागत नाही. आणि श्रवण हे जर काम्य कर्मरूप आहे गृहस्थी लोकाकरिता
तर गृहस्थी लोकांनी समजा नाही केलं तर प्रत्यवाय तर लागणारच नाही ना, मग काय गरज आहे करायची, द्या सोडून, असं कोणी म्हणेल. तर तसं नाही. जरी प्रत्यवाय सांगितलेला नसला तरी पण आत्मज्ञान जर संपादन केलं नाही तर महान अनर्थ पण सांगितलेला आहे. मग कोण कोण अनर्थ सांगितला, त्याच्याकरिता काय काय प्रमाण आहे श्रुती स्मृतीचे याचा उल्लेख केला. आणि याचा उल्लेख करून शेवटी निर्णय दिला की जरी गृहस्थी पुरुष असला तरी सुद्धा त्याने सुद्धा, म्हणजे संन्यासाने तर करायचंच श्रवण, पण गृहस्थ्यांनी सुद्धा काय करायचं, श्रवण करायचंच. की असं नाही समजायचं की नाही केलं मग प्रत्यवाय तर आहेच नाहीये जाऊ द्या, असं नाही. श्रवण केलंच पाहिजे वेदांताचं, नाही केलं तेवढा मोठा अनर्थ प्राप्त होतो. कळलं? चला तेच दिले शेवटी. याते म्हणून तीन गृहस्थादिको ने भी, गृहस्थी पुरुषांनी देखील श्रवणादिको करके वेदांताचं श्रवण करून ता आत्मज्ञान को, त्या आत्मज्ञानाला अवश्य संपादन करणं, अवश्य प्राप्त करून घ्यावं. लागलं एवढं? इहा कई एक आचार्य तो ऐसे कहे है. आता दुसरे काही आचार्य त्यांचं थोडं वेगळं मत आहे. ठीक आहे ना? तर काय मत आहे त्यांचं ते आता इथून पुढे देत आहे. या कई एक आचार्य तो ऐसे कहे है. काय? विवेकाधिक साधन चतुष्टय संपन्न सन्यासियों को ही वेदांत शास्त्र के श्रवणादिको विषय अधिकार है. गृहस्थादिकों को तीन श्रवणादिको विषय अधिकार ही नहीं है, असं काही आचार्यांचं मत आहे. त्यांचं म्हणणं आहे की वेदांत श्रवणाचा अधिकार फक्त कुणाला आहे? संन्यासालाच आहे, गृहस्थी लोकांना नाही. आणि म्हणून जर गृहस्थी लोकांना अधिकारच नाही आहे, कारण त्यांच्याकडे विवेकाधिक असण्याची संभावना पण बहुत कमी आहे, तर अधिकारच नाही आहे कोणाला? गृहस्थी लोकांना. तर गृहस्थी लोकांसाठी वेदांताचं श्रवण काम्यकर्म रूप आहे हे म्हणणं देखील मग बरोबर नाही आहे, कारण जर त्यांना अधिकारच नाही आहे तर. असं पंक्ती पहा. या कई एक आचार्य तो ऐसे कहे है, विवेकाधिक साधन चतुष्टय संपन्न सन्यासियों को ही वेदांत शास्त्र के श्रवणादिको विषय अधिकार है. गृहस्थादिकों को तीन श्रवणादिको विषय अधिकार नहीं है. और श्रुतियों विषय म्हणजे का हो, जर गृहस्थी पुरुषाला वेदांत श्रवणाचा अधिकार नाही असं जर तुम्ही म्हणत असाल तर श्रुतीमध्ये पुष्कळ असे गृहस्थी लोकांचं वर्णन आलेलं आहे की त्यांनी सुद्धा वेदांताचा अध्ययन अध्यापन केलेलं आहे. मग हे कसं काय? जर गृहस्थीला अधिकार नाही तर म्हणजे असं कुठं आलंय सांगा? तो उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य गृहस्थीच होते, पत्नी होती त्यांची कोण? मैत्री वगैरे. और श्रुतियों विषय ते सांगताय. श्रुतियों विषय अर्थात श्रुतीमध्ये याज्ञवल्क्य जनकादिको के, याज्ञवल्क्य जनक सुद्धा कसे होते? गृहस्थीच होते, आहे की नाही? मग तिथं कसं काय गृहस्थींचं तिथं आत्मज्ञानाची चर्चा आलेली आहे? जर गृहस्थी लोकांना वेदांत श्रवणाचा अधिकार नाही तर याज्ञवल्क्य जनक इत्यादी हे तत्वज्ञानी होते, हे कसं काय मग? असा प्रश्न. और श्रुतियों विषय याज्ञवल्क्य जनकादिकों के तत्वज्ञान का प्रतिपादक जे उपाख्यान है, कथा आलेले आहेत. उपाख्यान म्हणजे कथा आलेले आहेत. तीन उपाख्यानों का ब्रह्मात्मा के बोधन विषय ही तात्पर्य है, अपने अर्थ विषय तात्पर्य नहीं है, असे आचार्य संगती लावतात. तिथल्या उपाख्यानाची काय संगती लावली? तीन उपाख्यानों का, उपाख्यान म्हणजे कथा आलेले आहेत, जनक याज्ञवल्क्य वगैरे. तीन उपाख्यानों का ब्रह्मात्मा के बोधन विषयी तात्पर्य, ब्रह्मात्माचं, ब्रह्म आणि आत्मा यांच्या एकतेचा बोध ऐकणाऱ्याला व्हावा याच्यात त्या कथेचं उपाख्यानांचं तात्पर्य आहे. कशात तात्पर्य नाही मग सांगतायत. तीन उपाख्यानों का ब्रह्मात्मा के बोधन विषय ही तात्पर्य है, अपने अर्थ विषय तात्पर्य नहीं है. अपना अर्थ शब्दाचा अर्थ इथं अक्षरार्थ, अक्षरार्थामध्ये तात्पर्य नाही आहे. अर्थात त्या कथातून गृहस्थी लोक आणि गृहस्थीला अधिकार आहे वगैरे हे सांगण्यात तात्पर्य नाही आहे. ते उपाख्यान आहे आणि त्या उपाख्यानाचं कथाभागाचं तात्पर्य एवढंच आहे
की ऐकणाऱ्याला काय व्हावा, ब्रह्मबोध व्हावा असा अर्थ लावला. हे एका आचार्यांचं असं मत आहे की गृहस्थी लोकांना वेदांताचं श्रवणाचं काय नाही, अधिकार नाही आहे. सर्व आचार्यांचे मत नाही आहे, कोणी एका आचार्यांचं मत आहे, मग ती संगती लावतात. अपने अर्थविषय म्हणजे अक्षरार्थामध्ये तात्पर्य नहीं है. इस मत वाले आचार्यों का यह अभिप्राय है. असं जे मत ज्या आचार्यांचं आहे त्यांचा अभिप्राय काय बरं सांगतायत पुढे. कसं मत असणाऱ्या आचार्यांचा अभिप्राय की वेदांताचं श्रवणाचा अधिकार फक्त संन्याशांनाच आहे. विवेकादी साधन संपन्न संन्याशांनाच वेदांत श्रवणाचा अधिकार आहे. गृहस्थाधिकांना वेदांत श्रवणाचा अधिकार नाही असं मत ज्यांचं आहे त्यांचा अभिप्राय सांगू राहिले. इस मत वाले आचार्यों का यह अभिप्राय है काय, श्रुतियों ने तथा आचार्यों ने संन्यास आश्रम को ही ता श्रवण का अंगरूप कया है. श्रवणाचं अंग, श्रवणाचा अंग कोण, संन्यास आश्रम. अर्थात संन्यास घेतला तर श्रवण करता येतं. श्रवण करायचं असेल तर काय घेतला पाहिजे, संन्यास. म्हणजे श्रवणाचं अंग झालं कोण, संन्यास. ठीक है. श्रुतियों ने तथा आचार्यों ने संन्यास आश्रम को ही ता श्रवण का अंग रूप कया है, श्रवणाचा अंग म्हणून सांगितलेलं आहे. और अंग ते विना अंगी की सिद्धी होती नाही. अंगाशिवाय अंगीची सिद्धी होत नाही. भाजी बनवायची आहे तर भोजनासाठी भाजी महत्वाची आहे, अंगी आहे, नाही की नाही. परंतु त्या भाजी बनवण्याकरिता मीठ पाहिजे, नमक, मिरची पाहिजे, मोहरी वगैरे बाकीच्या गोष्टी पाहिजे की नाही. त्या सर्व काय आहे, अंग आहे. अंगाशिवाय अंगीची सिद्धी होते का, नाही होत. तुमच्याकडे जर मीठही नाही आहे, मोहरी नाही आहे, जिरे नाही आहे, मिरची नाही आहे, तेल भी नहीं है, भाजी करता येईल का, नहीं करता है. और अंग ते विना अंग की सिद्धी होती नहीं. या ते म्हणून साधन संपन्न संन्यासियों को ही, कारण संन्यास काय सांगितलं, अंग श्रवणाचं. म्हणून साधन संपन्न, साधन म्हणजे विवेक आदि चार, तर साधन संपन्न संन्यासी को ही श्रवण विषय अधिकार है. श्रवणामध्ये काय आहे, अधिकार आहे. गृहस्थाधिको को नहीं, गृहस्थाधिकांना अधिकार नाही. कशा करता, गृहस्थाधिको को नहीं. तहा ब्रह्मसंस्थ अमृतत्वम येती असं प्रमाण पण देतात. तर ब्रह्मसंस्थ जो आहे तो अमृतत्व अर्थात मोक्ष भावाला प्राप्त होतो. कोण, ब्रह्मसंस्थ. ब्रह्मसंस्थ म्हणजे काय सांगताय पुढे. अर्थ यह लौकिक वैदिक सर्व व्यापारों ते रहित हुई के केवल ब्रह्म के चिंतन परायण जो पुरुष है ताका नाम ब्रह्मसंस्थ है. ब्रह्मसंस्थ कोणाला म्हणायचं, अर्थात संन्यासी. थोडक्यात स्पष्टीकरण केलं आहे. लौकिक वैदिक सर्व व्यापारों ते रहित होय की. लौकिक वैदिक, लौकिक म्हणजे लोक प्रसिद्ध व्यवहार व्यापार, वैदिक म्हणजे वेदाने सांगितलेलं कर्मकांडाधिक. तर लौकिक वैदिक सर्व व्यापारों ते रहित होई के, सर्व व्यापार सोडून केवल ब्रह्म के चिंतन परायण जो पुरुष आहे, केवळ ब्रह्माचं चिंतन करण्याकरिताच प्रवृत्त असा जो पुरुष, ताका नाम, त्याला म्हणायचं काय, ब्रह्मसंस्थ. आणि असा ब्रह्मसंस्थ पुरुष काय होतो, अमृतत्वम येती. अमृत भावाला म्हणजे मोक्ष भावाला प्राप्त होतो. ऐसा ब्रह्मसंस्थ संन्यासी ही मोक्ष को प्राप्त होवे, मोक्ष भावाला प्राप्त होतो, होवे है इति. इस श्रुति के व्याख्यान विषय, या श्रुतीचं व्याख्यान करत असताना श्री भाष्यकारों ने संन्यासियों को ही ब्रह्मनिष्ठा विषय अधिकार सिद्ध કર્યા है. संन्यासालाच अधिकार आहे ब्रह्मनिष्ठ होण्याचा. अर्थात ब्रह्मनिष्ठ तोच होतो जो श्रवण करतो, श्रवण तोच करतो जो संन्यासी आहे. अर्थात श्रवणाचा अंग कोण आहे, संन्यासी. संन्यास असेल तर श्रवण, श्रवण घडलं तरच तो काय बनतो, ब्रह्मनिष्ठ. संन्यासियों को ही ब्रह्मनिष्ठा विषय, ब्रह्मनिष्ठ होण्यामध्ये अधिकार सिद्ध करे आहे. और आणखीन काय, त्यक्ता शेष क्रियस्य एव संसारम प्रजिहासतः जिज्ञासोः एव च ऐकात्म्यम
त्रयी अंतेषु अधिकारिता. आणखीन एक प्रमाण दिलंय बघा. संन्यासालाच अधिकार आहे श्रवणाचा हे सांगण्याकरिता. तर कसं त्यक्ताशेष क्रियस्य एव संसारम प्रजिहासतः जिज्ञासोः एव च ऐकात्म्यम त्रयी अंतेषु अधिकारिता. अन्वय पहिली पंक्ती सरळ आहे. त्यक्ताशेष क्रियस्य एव संसारम प्रजिहासतः जिज्ञासोः एव. त्याच्यानंतर जिज्ञासो एव याच्यानंतर त्रयंतेषु अधिकारिता च ऐकात्म्यम. अर्थ पहा. त्रयंतेषु अधिकारिता. त्रयंत म्हणजे वेदाचे अंतिम भाग, 3 वेदाचे अंतिम भाग अर्थात वेदांत उपनिषद भाग. त्याच्यामध्ये अधिकारिता कुणाला तर त्यक्ताशेष क्रियस्य एव. त्यक्त त्याग केली आहे. अशेष म्हणजे संपूर्ण क्रिया ज्याने अर्थात लौकिक वैदिक सर्व कर्माचा ज्याने त्याग केला आहे. तर त्यक्त अशेष क्रियस्य एव ही जिज्ञासोत्र विशेषण आहे. त्यक्ताशेष क्रियस्य जिज्ञासो है की नाही एव. पुन्हा कसा जिज्ञासू संसारम प्रजिहासत जिज्ञासो. ठीक आहे. संसाराचा विशेष रूपाने त्याग करण्याची इच्छा ज्याला आहे असा जो जिज्ञासू. त्या जिज्ञासूलाच जिज्ञासो एव काय त्रयी अंतेषु अधिकारिता वेदांत श्रवण करण्यामध्ये अधिकारी आहे. च ऐकात्म्यमान त्यालाच आत्मज्ञानाची प्राप्ती होते. ऐकात्म्य म्हणजे आत्मज्ञान, त्यालाच आत्मज्ञानाची प्राप्ती होते असं सांगितलं आहे. अर्थ यह त्याग करी है लौकिक वैदिक सर्व क्रिया जिसने. पहिल्या शब्दाचा अर्थ त्यक्ताशेष क्रियस्य त्याग केली आहे लौकिक आणि वैदिक सर्व प्रकारची क्रियाकर्म ज्याने. तथा सर्व संसार को दुख रूप जाने के ताके परित्याग की है इच्छा जिसको. आलं की नाही. संसारम प्रजिहासत त्याची व्याख्या आहे. तर संसार हा दुःखरूप आहे असं जाणून संसार दुःखरूप जाने के ताके परित्याग की है इच्छा. त्या संसाराची दुःखरूप संसाराच्या परित्याग करण्याची इच्छा ज्याला आहे. सापडलं. हा. तर संसारम प्रजिहासत ऐसा जो जिज्ञासू है असा जो जिज्ञासू. तिस जिज्ञासू को ही त्या जिज्ञासूलाच फक्त वेदांत शास्त्र के श्रवण विषय अधिकारीपणा है. वेदांत शास्त्राचं श्रवण करण्यामध्ये त्यालाच काय आहे अधिकार आहे. वेदांत शास्त्र के श्रवण विषय अधिकारीपणा है. लागलं. तथा 3 श्रवणादिको करिके तथा त्याचप्रमाणे ते श्रवणाधिक जर त्याने केले तर ऐकात्म्यम आत्मज्ञान त्यालाच प्राप्त होतं हे सांगतात. तथा 3 श्रवणादिको करिके आत्मज्ञान की प्राप्ती होवे है. आत्मज्ञानाची त्याला काय होते प्राप्ती होते इथे. इस वचन करिके या वचनाने श्री वार्तिककार सुरेश्वराचार्य ने भी. वार्तिककार कोण सुरेश्वराचार्य ने देखील 3 संन्यासियों को ही श्रवण विषय अधिकार सिद्ध कराया है की नाही. इस वचन करके म्हणजे आत्ता जो श्लोक दिला ना तो वार्तिककाराचा श्लोक असावा सुरेश्वराचार्यांचा. कोणता त्यक्ताशेष क्रियस्यैव. बरोबर. इस वचन करके श्री वार्तिककार सुरेश्वराचार्य ने भी 3 सन्यासियों को ही श्रवण विषय अधिकार सिद्ध कराया है. और आणखीन काय तर आणखीन प्रमाण देतात. काय म्हणतात श्लोक. अतः संन्यस्य कर्माणि सर्वाणि आत्मावबोधतः हित्वा अविद्याम धिया एव इयात्
तद विष्णो परमम पदम. हा एक श्लोक आहे. पुढचा दुसरा आहे वेदानिती. याचा अगोदर पदच्छेद अन्वय करू. तर अंत शब्द झालाय की नाही, अंत नाही पाहिजे. अतः, अतः अगोदर पदच्छेद. अतः संन्यस्य कर्माणि सर्वाणि आत्मावबोधतः हित्वा अविद्यां धिया एव यात् तद विष्णोः परमं पदम. अन्वय. अतः सर्वाणि कर्माणि संन्यस्य, सर्वाणि कर्माणि संन्यस्य आत्मावबोधतः, आत्मावबोधतः अविद्यां हित्वा, अविद्यां हित्वा. पुढे धिया एव तद विष्णोः परमं पदम इयात्. तद विष्णोः परमं पदम इयात्. अर्थ पहा. अतः सर्व कर्माणि संन्यस्य, आहे की नाही. अतः म्हणजे वेदांत श्रवण करण्याचा अधिकार संन्यासाचाच असल्यामुळे काय करावं, तर सर्वाणी कर्माणी संन्यस्य, सर्व कर्माचा त्याग करून श्रवण करावं, आत्मबोध प्राप्त करून घ्यावा. आणि आत्मबोध प्राप्त करून काय, आत्मावबोधत, आत्मबोधाने अविद्यां हित्वा, अविद्याचा त्याग करून, बाध करून काय, तर धिया, धिया अर्थात आत्मज्ञानेन तद विष्णोः परमं पदम इयात्, त्या विष्णूचं परमपद अर्थात मोक्ष, त्या मोक्ष स्वरूपाला तो काय होतो, प्राप्त होतो. तिथं सुद्धा काय सांगितलं आहे, सर्व कर्माचा संन्यास पूर्वकच आत्माबोध सांगितलेला आहे, आत्म्याचा बोध सांगितलेला आहे. अर्थात श्रवण करण्याचा अधिकार कुणाचा आहे, संन्यासाचाच आहे. ह्या गोष्टीची सिद्धी होऊ राहिली. आणखीन पुढे श्लोक पद आहे. वेदान इमं लोकम अमुम च परित्यज्य आत्मानं अन्विच्छ. ठीक आहे. तो काय सांगितलंय, वेदान, सरळ आहे अन्वय. आणखीन इमं लोकम च अमुम अर्थात अमुम लोकम परित्यज्य आत्मानं अन्विच्छ. तो वेदान, वेदान शब्दाचा अर्थ आहे वेद बोधित कर्म, वेद प्रतिपादित कर्म, त्याचाही परित्याग करून. आणखीन इमम लोकम, या लोकाचाही परित्याग करून. अमुंच अर्थात जो स्वर्गाधिक अन्य लोक आहे, पारलोक, त्यांचाही परित्यज्य त्याग करून. म्हणजे वेद विहित कर्म, हा लोक, परलोक, या सर्वांचा परित्याग करून आत्मानं अन्विच्छ, आत्मतत्वालाच जाणावं, असा अर्थ आहे. अर्थ यह सर्व कर्मों का संन्यास करके, सर्व कर्माचा संन्यास करून. दोन झाले ना श्लोक, त्यात पहिल्या श्लोकाचा अर्थ देऊ राहिले आता अगोदर, नंतर वेदान इमम इत्यादीचा अर्थ देतील. पहिल्या श्लोकाचा अर्थ सर्व कर्मों का संन्यास करके, सर्व कर्माचा संन्यास करून आत्मज्ञान ते, आत्मावबोध अविद्या हित्वा असा होता ना पहिल्या श्लोकात. आत्मज्ञान ते अविद्या का परित्याग करके, अविद्येचा परित्याग, अविद्येचा बाध करून यह अधिकारी पुरुष काय, ता आत्मज्ञान करके ही धिया एव, त्या आत्मज्ञानानेच मोक्षरूप विष्णु के परम पद को प्राप्त है की नाही. विष्णुरूप, मोक्षरूप विष्णूच्या परमपदाला काय होतो, प्राप्त होतो. आता पुढच्या श्लोकाचा अर्थ वेदान इमम आलता ना, तो वेदांचा अर्थ और वेद प्रतिपादित अग्निहोत्रादि कर्मों को वेदान, म्हणजे वेदाच्या द्वारे प्रतिपादित जो अग्निहोत्राधिक कर्म आहे, तो वेद प्रतिपादित अग्निहोत्राधिक कर्मों को तथा इस लोककू आलता ना काय, इमम लोकम, इस लोककू तथा अमुंच,
त्याचा अर्थ करत आहे तथा परलोककू परित्यज्य परित्याग करके तू आत्मा के प्राप्ति की इच्छा कर. तू आत्मा के प्राप्ति की इच्छा कर. आत्मानं मनविच्छ अर्थात आत्म्याच्या प्राप्तीची इच्छा कर. या लोकाचा परलोकाचा सर्वांचा त्याग करून आत्म्याच्या प्राप्तीची काय कर इच्छा कर. अर्थात आत्मज्ञान वाचते. आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता आत्मज्ञान वाचते श्रवणादि कोकू कर इति. आत्मानं मनविच्छ का अर्थ केलं ना. आत्मा के प्राप्ती की इच्छा कर. आत्म्याच्या प्राप्तीची इच्छा करणं म्हणजे काय बरं. तो काय प्राप्त नाही का तर प्राप्तच आहे. तरी पण आत्म्याच्या प्राप्तीची इच्छा कर याचा अर्थ अर्थात आत्मज्ञान वाचते. आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता श्रवणादि कोकू कर हा त्याचा अर्थ आहे. आत्मानं अन्विच्छ श्रवणादिक कर इथे. इत्यादी श्रुतियो ते भी म्हणजे इत्यादी श्रुतीने देखील ती संन्यासियों को ही श्रवणादिको विषय अधिकार सिद्ध होवे है. इत्यादी श्रुती स्मृतीच्या बलाने देखील प्रमाणाने देखील हाच अर्थ सिद्ध होतो. कोणता की वेदांत श्रवण करण्याचा अधिकार फक्त संन्याशांनाच आहे है की नाही. 3 संन्यासियों को ही श्रवणादिको विषय अधिकार सिद्ध होवे याते म्हणून संन्यासियों के प्रति तो सो श्रवण नित्य कर्मरूप है की नाही. म्हणून हे जे तुम्ही मागे सांगितलं होतं काय की संन्याशाकरिता श्रवण हे नित्य कर्मरूप आहे आणि गृहस्थ्याकरिता हे काम्य कर्मरूप आहे हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. मग काय तर श्रवण हे संन्याशाकरिताच आहे गृहस्थीकरिता आहेच नाही. तर गृहस्थीकरिता ते काम्य कर्मरूप आहे हे तुमचं म्हणणं बरोबरच नाही. मग कळलं की नाही. एक आचार्याचं मत ते एक मत झालं वर. कोणतं मत पहिलं की श्रवण हे संन्याशाकरिता नित्य कर्मरूप आणि गृहस्थ्याकरिता काम्य कर्मरूप ते एक मत संपलं. परंतु दुसरं मत जे चालू झालं होतं कोई एक आचार्य तो ऐसे काय आहे गेलं ना वर. कुठं गेलं आहे पान नंबर हा इथं 226 वर खालून 5व्या ओळी शेवटी हा कैयक आचार्य तो ऐसे काय आहे इथून चालू झाला आहे. तर कैयक आचार्य म्हणजे कोणी केले आचार्यांनी की श्रवण हे वेदांताचं श्रवण संन्याशाकरिता नित्य कर्मरूप आणि गृहस्थाकरिता काम्य कर्मरूप असं नाही. अपितु श्रवण हे फक्त श्रवणाचा अधिकार संन्याशालाच आहे गृहस्थांना नाहीच. आणि म्हणून तुम्ही जी वर व्यवस्था दिली होती ती काही बरोबर नाही ते सांगतायत आता. या ते संन्यासियों के प्रति तो सो श्रवण नित्य कर्म रूप है और गृहस्थादिकों के प्रति गृहस्थी लोकांसाठी सो श्रवण काम्य कर्म रूप है. यह पूर्वोक्त व्यवस्था संभवती नाही. ती तुम्ही पूर्वी दिलेली व्यवस्था संभवत नाही. का गृहस्थ्यांकरिता वेदांत श्रवणाचा अधिकारच नाही म्हणून यश असं सिद्ध केलं ह्या आचार्यांनी. य पूर्वोक्त व्यवस्था संभवती नाही लागलं. किंतु मग काय बरं तर जैसे मग कशी व्यवस्था करायची हे आता आपल्या मताने व्यवस्था सांगतात. किंतु जैसे गृहस्थ के प्रति अग्निहोत्र अधिक नित्य कर्म रूप तथा काम्य कर्म रूप होवे है. अग्निहोत्राधिक कर्म त्याचा अधिकारी कोण गृहस्थी. मग गृहस्थीसाठी ते अग्निहोत्राधिक कर्म कसे आहेत बरं तर नित्य कर्म रूप पण आहेत काम्य कर्म रूपी आहेत. निष्काम भावनेने जर त्या अग्निहोत्राधिकाचं अनुष्ठान केलं तर ते त्याच्यासाठी नित्य कर्मरूप आहे. आणि काही कामना मनात धरून अग्निहोत्राधिकाचं अनुष्ठान केलं तर तेच अग्निहोत्र त्याच्याकरिता काय ठरलं काम्य कर्मरूप. किंतु जैसे गृहस्थ के प्रति अग्निहोत्राधिक नित्य कर्मरूप तथा काम्य कर्मरूप होवे है तैसे त्याप्रमाणे संन्यासियों के प्रति ही संन्यासाकरिता ते श्रवणाधिक नित्य कर्मरूप तथा काम्य कर्मरूप हो. म्हणजे श्रवणरूप कर्म नित्य कर्मरूप पण आहे काम्य कर्मरूप पण आहे. पण कुणाला संन्याशालाच. असं नाही की संन्याशाला नित्य कर्मरूप आणि गृहस्थाला काम्य कर्मरूप असं नाही. नित्य कर्मरूप पण काम्य कर्मरूप पण कुणाला संन्याशालाच असं. तैसे संन्यासियों के प्रति ते श्रवणाधिक नित्य कर्मरूप तथा काम्य कर्मरूप हो.
ऐसे मानने विषय पूर्वोक्त आचार्यों के वचनों का तथा श्रुति वचनों का विरोध होता नाही. आणि असं जर मानलं तर पूर्वीचे आचार्य आणि श्रुती वचन त्यालाही विरोध येत नाही. कारण आम्ही श्रवण नित्यरूपी मानलंय, काम्यरूपी मानलंय. एवढंच की फक्त ते दोन्ही मानले ते संन्याशाकरिताच. लागलं तहा पूर्व अपर, तहा पूर्व, पूर्व म्हणजे मागे, अपर पर इस भेद करिके दो प्रकार का वैराग्य कया था. वैराग्याचे दोन प्रकार केले होते मागे. पूर्व, पूर्व शब्दावर लिहून ठेवा, पान नंबर 105 वर, 105 वर केला होता विभाग. अपर वैराग्य, पर वैराग्य असे दोन विभाग केले होते वैराग्याचे. ठीक. आता पहा, तहा पूर्व म्हणजे मागे, अपर पर म्हणजे अपर वैराग्य, पर वैराग्य. अपर पर इस भेद करके दो प्रकार का वैराग्य कहा था. बरोबर. तहा ता वैराग्य की तारतम्यता करके म्हणजे वैराग्यामध्ये असणारा जो न्यूनाधिक भाव त्याच्याने संन्यास के भेद निरूपण प्रसंग ते. संन्यासाचा पण भेद निरूपण केला होता वैराग्याच्या नुसारच सांगितलं होतं ना. यतमान वैराग्याचे मुख्य दोन भेद केले होते, अपर वैराग्य, पर वैराग्य. त्यात अपर वैराग्याचे 4 भेद. कोण कोण? यतमान वैराग्य, व्यतिरेक वैराग्य, एकेंद्रिय वैराग्य, वशिकार वैराग्य. त्यात वशिकार वैराग्याचे पुन्हा 3 भेद केले होते, मंद वैराग्य, तीव्र वैराग्य, तीव्रतर वैराग्य. ठीक आहे असं. आणि त्या वैराग्याच्या तारतम्यानुसार संन्यासाचे भेद केले होते. ता वैराग्य की तारतम्यता करके संन्यासी के भेद निरूपण प्रसंग थे. त्या निरूपण प्रसंगामध्ये श्रवणाधिक विधी का विस्तार ते निरूपण किया. आणि त्या संन्यासाच्या प्रसंगामध्ये श्रवणाधिक विधीचा देखील विस्तारपूर्वक निरूपण केलं. अब ताक्रम प्राप्त पर वैराग्य का निरूपण करे आहे. तर मुख्य वैराग्याचे 2 भेद केले होते, अपर वैराग्य, पर वैराग्य. त्या अपर वैराग्याचं भरपूर विश्लेषण केलं, पण पर वैराग्याबद्दल काही बोललोच नाही म्हणे मागं. आता त्या पर वैराग्याबद्दल बोलतात, म्हणजे त्याचं लक्षण काय वगैरे हे सर्व सांगतात. अब ता क्रम प्राप्त पर वैराग्य का निरूपण करे है. लागला अर्थ जी. गुणेशु वैतृष्ण्यम पर वैराग्यम, हे पर वैराग्याची व्याख्या आहे. गुणेशु गुणामध्ये, गुण म्हणजे सत्वगुण, रजगुण, तमोगुण, आणि त्या गुणाचं कार्य सर्वभूत भौतिक प्रपंच त्याविषयी जे वैतृष्ण्य, तृष्णा राहित्य, लालसा राहित्य, त्याला म्हणायचं काय? परवैराग्य. अर्थ यह सत्व रज तम, सत्वगुण रजगुण तमगुण, तम इन तीनों गुणों का परिणाम रूप जे इस लोक के तथा परलोक के विषय है. समस्त ब्रह्मांड हे काय आहे? तीन गुणांचाच परिणाम आहे की नाही? तर तीनों गुणों का परिणाम रूप जे इस लोक के तथा परलोक के विषय जेवढे आहेत सर्व, तीन सर्व विषयों की तृष्णाते रहितपणे का नाम परवैराग्य आहे. त्या सर्व विषयापासून तृष्णाराहित्य, त्याची बिलकुल इच्छा नसणं, त्याला म्हणायचं काय? परवैराग्य. तृष्णाते रहितपणे का नाम परवैराग्य है. यह परवैराग्य का स्वरूप पतंजलि भगवान ने भी योग शास्त्र विषय कया है. या परवैराग्याचं स्वरूप जसं आम्ही आता व्याख्या करून सांगितलं तसं भगवान पतंजलि महाराजने योग सूत्रात अशीच व्याख्या केली आहे परवैराग्याची. काय सूत्र आहे तिथलं? ता सूत्र ततः परम पुरुष ख्यातेर गुण वैतृष्ण्यम असं सूत्र आहे. ततः परम पुरुष ख्याते, परम पुरुष अर्थात आत्मा, प्रत्येक अभिन्न आत्मा, त्याची ख्याती अर्थात ज्ञान साक्षात्कार, त्याच्या साक्षात्काराने ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार झाल्याने गुण वैतृष्ण्यम, सर्व गुणाविषयी वितृष्णता, तृष्णाराहित्य. सर्व गुण म्हणजे सत्वगुण रजगुण तमगुण आणि त्याचं कार्य भूत भौतिक इह परलोक सर्वच सर्व आलं गुणामध्ये, त्याच्याविषयी तृष्णाराहित्य. अगदी मनुष्यापासून हिरण्यगर्भपदापर्यंत बिलकुल इच्छा न राहणं, याला म्हणायचं काय? परवैराग्य. तत परम पुरुष ख्याते गुण वैतृष्ण्यम. अर्थ यह प्रत्येक आत्मा के ज्ञानते, परम पुरुष ख्याते याचा अर्थ करू राहिले.
परमपुरुष म्हणजे प्रत्येक आत्मा, त्या आत्मा के ज्ञानते ख्याते, ज्ञानते ज्ञानापासून, इस पुरुष को जो गुणों के परिणाम रूप सर्व विषयों विषय, गुण 3 आहे सत्वरजतम, त्याचा परिणाम स्वरूप जेवढे विषय आहेत त्या सर्व विषयांच्या बाबतीत तृष्णा ते रहितपणा होवे आहे. तृष्णा नसणे, लालसा नसणे, इच्छा नसणे, तृष्णा ते रहितपणा होवे आहे. सो पर वैराग्य कह्या जावे है इति. त्यालाच काय म्हणायचं? पर वैराग्य. सो य पर वैराग्य निर्विकल्प नामा असंप्रज्ञात समाधी का अंतरंग साधन होवे आहे. ते पर वैराग्य साधन आहे. कशाचं? निर्विकल्प समाधीचं. निर्विकल्प समाधीलाच एक दुसरं नाव आहे असंप्रज्ञात समाधी. निर्विकल्प समाधीलाच काय म्हणायचं? असंप्रज्ञात समाधी. आणि त्या असंप्रज्ञात समाधीचं अंतरंग साधन आहे कोण? पर वैराग्य. पर वैराग्य असेल तर समाधी होणार. ठीक, निर्विकल्प समाधी. सो पर वैराग्य निर्विकल्प नामा असंप्रज्ञात समाधि का अंतरंग साधन होवे है. यह वार्ता भी ता पतंजली भगवान ने कही आहे. ही गोष्ट सुद्धा पतंजली महाराजने सांगितलेली आहे. काय? की पर वैराग्य हे निर्विकल्प समाधीचं अंग आहे असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे कोणत्या सूत्रातून सांगितलं? सूत्र सांगा. सूत्र 10 सूत्र. तीव्र संवेगानाम आसन्न समाधि लाभ. ठीक, तीव्र संवेगानाम, तीव्र संवेग अर्थात तीव्र वैराग्य. तर तीव्र वैराग्य पुरुषांनाच आसन्न अत्यंत समीप आहे कोण? समाधीचा लाभ असा अर्थ पहा. ता पर वैराग्य वाले पुरुष को शीघ्र ही ताबडतोब ता असंप्रज्ञात समाधि की प्राप्ति होवे है इति. असंप्रज्ञात समाधीची काय होते? प्राप्ती होते. कुणाला? ज्याला पर तीव्र वैराग्य आहे, पर वैराग्य आहे की नाही, त्यालाच काय होते? असंप्रज्ञात समाधीची प्राप्ती होते. असंप्रज्ञात समाधीलाच म्हणतात निर्विकल्प समाधी. ता असंप्रज्ञात समाधि की प्राप्ति होवे है इति. तहा पूर्व तात्पर्य के निरूपण प्रसंगते. माग एकदा तात्पर्याचं, तात्पर्य ग्राहक उपक्रम उपसंहारादी काय की नाही त्याचं निरूपण करत असताना पूर्व तात्पर्य के निरूपण प्रसंगते श्रवणादिको का निरूपण कर्या. त्याच्या प्रसंगानुसार श्रवणादिकाचं काय केलं होतं? निरूपण. अब तिसी प्रकृत अर्थ को निरूपण करे है. आता त्याच प्रकृत अर्थाचं काय करतात? निरूपण करतात. कसं? पहा. जैसे पूर्वोक्त उपक्रम संवाराधिक षडलिंगों करके वेदांत वाक्यों के तात्पर्य का निर्णय होवे है. जसं तात्पर्य निर्णयाचे जे 6 लिंग दिले होते, उपक्रम उपसंहाराची एकरूपता, अभ्यासापूर्वता वगैरे वगैरे, त्याने जसं वेदांत वाक्याच्या तात्पर्याचा काय होतो? निर्णय होतो. जैसे पूर्वोक्त उपक्रम उपसंहाराधिक षडलिंगों करके वेदांत वाक्यों के, वेदांत वाक्याच्या तात्पर्याचा निर्णय होवे है. तैसे त्याचप्रमाणे कर्मकांड के वाक्यों का भी, कर्मकांड त्या वाक्यांचा देखील कशात तात्पर्य आहे याचाही निर्णय करण्याकरिता तिथले तसे काय आहे? उपक्रमोप संवाराधिक आहे. तैसे कर्मकांड के वाक्यों का भी 3 षडलिंगों करके ही तात्पर्य का निर्णय होवे है. इस प्रकार के उक्त तात्पर्य की जो अनुपपत्ति है कि नहीं, इस प्रकार के उक्त तात्पर्य की जो अनुपपत्ति है सोई ही पूर्वोक्त लक्षणा का बीज होवे है. आता नवीन प्रसंग चालू झाला आहे. तात्पर्य ग्राहक कोण? तात्पर्याचा निर्णय कशाने होतो हे झालं. मग असं जे तात्पर्य, तर ते तात्पर्याची अनुपपत्ती असेल तर लक्षणा केली जाते. अर्थात लक्षणेचं बीज काय हा प्रश्न. तर काही लोक लक्षणेचं बीज मानतात अन्वयानुपपत्ती, काही लोक लक्षणेचं बीज मानतात तात्पर्यानुपपत्ती. बीज म्हणजे कारण, अर्थात लक्षणा का करावी लागते, लक्षणेचं कारण काय? अन्वयाची अनुपत्ती असं काही लोक म्हणतात. काही लोक म्हणतात नाही नाही, अन्वयानुपत्ती आणि लक्षण यांच्यात कार्यकारण भाव होऊ शकत नाही. का? व्यभिचार आहे म्हणून. म्हणून लक्षणेचं बीज अन्वयानुपपत्ती न मानता तात्पर्यानुपत्ती मानावी असं मत आहे. हे सर्वग्राह्य आहे.
ठीक आहे, तो विचार आता चालू करत आहे. त्यात अन्वयानुपत्ती काय आहे, तात्पर्यानुपत्ती काय आहे, लक्षणेचं बीज अन्वयानुपत्ती का होऊ शकत नाही, तात्पर्यानुपत्तीच का आहे, हा सारा विषय आता येत आहे. त्याचा विचार आपण ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.